टीम लांबच लगेच चला. एरणे टीम आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. किरण गाडगे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. लांबच टीम चला. पाऊस पडत राहणार आहे त्याची नोंद घ्या प्लीज. त्याचबरोबर स्वप्नील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाल. राहुल पंच पाठवा एक. चला प्लीज स्वप्नील या. लांबच टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा यार, कारण बऱ्याचशा मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये. आपल्याला या सर्व मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि त्याकरता आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण लगेच याल. शॉक लागतो. चला क्षेत्ररक्षणाची रचना करा. लांबच टीम लगेच बॅटिंग करणारी टीम एरणे टीम. नितीन गाडगे बॅटर पाठवा यार प्लीज. अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका, आपल्याला विनंती आहे. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, आपल्याला विनंती आहे. किरण गाडगे तुम्ही अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती आहे. माझा आवाज तिकडे पोहोचतोय का? त्याचबरोबर वाकी आणि जेएमसीसी निपाणी संघ आपण तयार राहा. या मॅच नंतर तुमचा सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर संत कृपा चिखली आणि जेएमसीसी लाखोड असा सामना होईल. या सर्व टीमना आम्ही विनंती करतोय आपण मैदानावरती या. सामने लवकर समाप्त होत आहेत. या ठिकाणी एरणे टीमचे दोन्ही बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. अनिल शिंदे गोलंदाजीला आपण सुरुवात करा. बॅट्समन या प्लीज. किरण गाडगे, नितीन गाडगे आपण जास्तीचा वेळ घेताय. किरण गाडगे आपल्याला विनंती आहे, पाऊस थांबणार नाही, आपण बॅटिंगसाठी या लगेच. स्वप्नील जाधव बॅटरना जरा घेऊन या तिकडून. किरण गाडगे यार 15 मॅच कव्हर करायचे, तुम्ही खूप वेळ लावताय. 2 बॅट्समन लागणार आहेत किरण यार, एका बॅट्समननी कसे खेळू शकता? चला चला लवकर, थोडंसं घाई करा. त्या छोट्या मुलांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर या. जी छोटी मुलं मैदानाच्या आतून जात आहेत. ओमसाई एमटीसीचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी मला वाटतं झूम करतील त्या मुलांवरती. पहा छोटी छोटी मुलं आहेत. क्रिकेटचा आनंद किती मोठा आहे पहा. पावसामध्ये एका मुलाच्या हातामध्ये बॅट आहे, परंतु ती तुम्ही त्रिदेव पाहताय भांडण करत मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. चला थोडंसं बाहेर चला, सामन्याला सुरुवात करूया. आणि फ्रेश मॅच आहे. या फ्रेश मॅचसाठी पुन्हा एकदा कॉमेंट्रीमध्ये बदल करूया. कॉम बॉक्समध्ये आपण संतोष दादा शिंदे यांचा आवाज ऐकूया आणि त्यांच्याच वाणीमधून या संपूर्ण मॅचची कहाणी ऐकूया. चला मॅचला सुरुवात होते. धन्यवाद. पहिला बॉल जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. 9 बॉल प्लस षटकार. 7 धावा येत आहेत. 0 बॉल. धन्यवाद. दरम्यान चालू असणारा सामना एरणे वर्सेस लांबच. पहिल्या बॉलवरती ब्लास्ट केलाय किरण गाडगेने. फुलटॉस चेंडू होता, त्याला भिरकावून दिला आणि 6 धावा या चेंडूवरती वसूल केल्या. चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. अनिल शिंदे मागच्या षटकामध्ये पुन्हा एकदा इथे बॉल स्किट होत आहेत की काय असं वाटतंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. झेल होण्याची संभावना, ती संभावना मात्र इथे तुटते आणि 6 धावा मिळतात या पटक्यावरती किरण गाडगेला. बॅक टू बॅक षटकार येत आहेत आणि एक चेंडू 13 धावा. अनिल शिंदे स्किट होतोय चेंडू. मागच्या षटकामध्ये त्याने सामन्यामध्ये त्याने 1 षटक हाताळलं. 5 चेंडू निर्धाव टाकले होते. 1 षटकार आला होता. मात्र यावेळी पहा, क्रिकेट हे काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. अनिश्चिततेचा हा क्रिकेटचा गाभा म्हटलं जातं. पुन्हा ड्राईव्ह केला, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. किरण गाडगे ऑन फायर. स्टँड अँड डिलिव्हर. लगातारचा 3रा षटकार. 2 चेंडू 3 षटकार.
पहा काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वरुण राजाचं जोरदार आगमन आहे. पाऊस बरसतोय मात्र एकीकडे किरण घाडगे बरसताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजावर तुटून पडलाय. गोलंदाज कोण आहे तर अनिल शिंदे, की ज्याचं नाव मला वाटतं या KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये आघाडीवर आहे. पहिल्या 5 गोलंदाजामध्ये त्याची वर्णी लागते. ओपनच्या स्पर्धा देखील त्याने चांगल्या पद्धतीने खेळले. मात्र त्याच्या विरोधात किरणने चढवलेला हल्ला हा जोरदार हल्ला आहे. या मुसळधार पावसामध्ये कोसळणाऱ्या या धारा मात्र इथे किरणच्या बॅटिंगची धार मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईकवर आला आहे तो नितीन घाडगे आणि बऱ्याच खराब चेंडूनंतर अतिशय चांगला चेंडू हाताळला. या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय चांगली सुरुवात केली. चांगलं मैदान, तितकंच चांगलं क्रिकेट. यावेळी लिडिंग एज घेतली जाते बॅटची आणि नितीन घाडगे बाद होतोय. पहिला हादरा, पहिला गडी बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला जड पावलांनी परतताना नितीन घाडगे, जिथे मात्र किरणने चांगली बॅटिंग केली होती. नितीनला त्या बॅटिंगचं सातत्य राखता आलं नाही. बाद होऊन परततोय. त्याची जागा घेतोय नवीन बॅटर मुकेश घाडगे. क्वार्टर फायनलचा सामना एरणे वर्सेस लामज. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये चांगली क्षमता आहे. मॅच फिरवण्याची क्षमता आहे. मात्र पहिलं षटक, या पहिल्या षटकामध्ये जोरदार हल्ला चढवलाय किरण घाडगेंनी आणि धावफलकावर स्कोरबोर्डवरती धावा लागत आहेत त्या 20. हा हल्ला कोणाच्या विरोधात चढवलाय तर अनिल शिंदे, एक चांगला गोलंदाज ज्याचं नाव आहे, त्याच्या नावाने टीम ओळखली जाते. त्याच्या नावाच्या भोवती त्या टीमचं वलय आहे तो अनिल शिंदे. मुकेश घाडगे यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑन साईडला खेळलेला हा पटका. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. काय होईल इथे? गरज नव्हती. मुकेशनी किरणचा कॉल ऐकलाच नाही आणि माघारी दुसऱ्या धावसाठी घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र ही दुसरी धाव घेत असताना बाद होतोय मुकेश. चांगलं क्रिकेट चाललं होतं. मात्र या चांगल्या क्रिकेटमध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय लामज संघाच्या गोलंदाजांनी. निलेश येतोय. निलेश घाडगे. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये. जोरदार हल्ला पाहायला मिळाला किरण घाडगेच्या बॅटमधून. तदनंतर मात्र किरण घाडगे नॉन स्ट्राईकला राहिला आणि विकेटचं पतन होत आहे. थोडंसं कमबॅक केलं आहे लामज संघाने या सामन्यामध्ये, या मॅचमध्ये. पॅडवरती चेंडू आदळतोय. बॉलरचं नाव सांगा. साहिल. गोलंदाजी मार्क करतोय साहिल. पॅडवर हा चेंडू आदळला. एक धाव घेतली आणि स्ट्राईकला आणले किरण घाडगेला. तुम्हाला सामन्यामध्ये पकड मिळवायची असेल तर किरण घाडगेला काबूत ठेवावं लागेल किंवा त्याची विकेट घ्यावी लागेल. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला चेंडू अतिशय सुरेख फटका आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे निलेशचा. मात्र या प्रयत्नामध्ये खराब थ्रो होतोय, खराब फेकी आणि एक अवांतर धावेची भर पडेल डिक्लरच्या रूपाने. अशा 2 धावा मिळतील.
पावसाच्या हलक्या सरी मात्र कोसळताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये श्री भैरवनाथ चषक 2025 रबल बॉल क्रिकेट स्पर्धा श्री काळभैरवनाथ युवा प्रतिष्ठान येरणे यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख आयोजन आणि या आयोजनामध्ये स्पर्धा पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना येरणे वर्सेस लामज गोलंदाजी मार्कवर साहिल आहे निर्धाव चेंडू ऐकतोय पुन्हा एकदा निघतोय साहिल आणि यावेळी काय बुंदा यू मिस आय हिट डेफिनेटली फर्निचरली यष्ट्या पाकवल्या जात आहेत आणि किरणला मात्र एका बाजूला उभं करण्याचं काम या निमित्तानं तरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये लामज संघाच्या गोलंदाजाकडून निलेश आला आणि निलेश देखील माघारी परतला आपल्या संघासाठी फारसं काही करू शकला नव्हता ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली कुठेतरी वाटलं होतं की धावांचा डोंगर उभा राहील मात्र किरणला नॉन स्ट्राईकला उभं केलं आणि येणारे विवेक घाडगे येतोय मैदानाच्या आतमध्ये चला वेळ लावू नका येरणे संघ खूप वेळ लावताय आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत ताकीद दिली जाते आपण त्या सूचनांचं पालन करत नाही अतिशय सुरेख षटक हाताळले साहिलने लामज संघाकडून गोलंदाजी करत असताना साहिल पुन्हा एकदा निघतोय विवेक यावेळी फटका फसलाय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता विवेकचा मात्र बॅटची आतली कडा घेते एकच धाव मिळेल एका धावेपेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही मात्र एक काम चांगलं मी म्हणेन या खेळामध्ये लामज संघाच्या गोलंदाज साहिलने केलं आहे ते किरण घाडगेला नॉन स्ट्राईकवरती उभा केला आहे आणि जे धावांची जी गती होती धावांचा जो वार उधळला होता त्याला लगाम घालण्याचं काम मात्र इथे केलं आहे दरम्यान हा चेंडू जाईल किती धावा मिळतील यावर चेंडूवरती पंचांचा इशारा येणं बाकी आणि डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळेल 26 धावा धावपलकावर लागतात पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या अनिल शिंदेच्या त्यानंतर मात्र साहिलनं षटक हाताळले काय गोलंदाजी केले पहा फक्त 6 धावा खर्च केल्यात इथून पुढं पुन्हा एकदा लामज संघ मॅचमध्ये परत आलाय आणि लामज संघाला संधी या सामन्यामध्ये मिळवून दिली ती साहिलने जर हा षटक चांगलं हाताळलं तर या सामन्याच्या वरती चांगली पकड मिळवू शकतात लामज संघ किरण घाडगे मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्यावरती अंकुश लावण्यामध्ये पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये तर यश मिळवलंय लामज संघाच्या गोलंदाजाची गोलंदाजी मार्कवर कोण आला बॉलरचं नाव काय बॉलर नेम बॉलरचं नाव सांग सुजित आहे डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळेल वाईट आहे सॉरी वाईट प्लस एक अशा 2 धावा मिळतील सुजित गोलंदाजी मार्कवरती आलाय किरण घाडगे त्याला सामोरी जाईल आणि पुन्हा एकदा खराब चेंडू प्लस 1 अशा मला वाटतं एकही चेंडू नाही या षटकातील आणि 4 धावा मात्र मिळाल्यात येरणे संघाला एक मेजवानी असेल येरणे संघासाठी यावेळी काय नजाकत भरात देखना स्ट्रोक खेळलाय फ्लिक केलाय मात्र या चेंडूवरती किती धावा असतील डिक्लेअरच्या रूपाने एकच धाव मिळेल चांगला फटका होता पुढे सरसवला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने हेरलं बॉडी वरती गोलंदाजी केली हलक्या हाताने फ्लिक केला एक धाव मिळते पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू किती धावा मिळतील आणि एकच धाव मिळेल या फटक्यावरती फटका चांगला आहे काहीसा धावांना लगाम घालण्याची रणनीती असेल गोलंदाजाची
सुजित याची लगातारच्या 2 चेंडूवरती किरणला मोठे फटके मारण्यापासून रोखलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चेंडू येईल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे का? हो आहे. आणि मैदानामध्ये काही अडथळे आहेत. दगडाने चेंडू अडवला आणि जो वेगाने सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात होता तो चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. सुजितनं कमबॅक केलं आहे. चांगले गोलंदाजी हाताळतो. पहिले 2 चेंडू खराब टाकले. 4 धावा बहाल केल्या होत्या. डावखुरा हा गोलंदाज यावेळी ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय होईल त्या ठिकाणी? अनिल शिंदे यष्ट्यांच्या मागे आहे. मात्र खराब थ्रो, थोडासा लांब थ्रो केला आणि किरण घाडगे शाबूत आहे. एरणे संघाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. म्हणजे किरण घाडगे अजूनही मैदानावरती आहे. त्याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील. पावसाच्या हलक्या सरी मात्र या सामन्यावरती आपण पाहतोय सुरुवातीपासून चालू आहेत. यावेळी हा चेंडू हवेमध्ये काय होईल त्या ठिकाणी? बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. लांबी नाही आणि डिक्लरच्या रूपाने 1 धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय. फटका चांगला होता. या षटकावरती सुरुवातीच्या काही चेंडूनंतर चांगली गोलंदाजी केली ती सुजितने. किरणने ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये बरसला होता. ज्या पद्धतीने पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या त्या पद्धतीने किरण घाडगे देखील बरसत होता. दरम्यान 1 धाव मिळते आणि एका धावेबरोबर इथे 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर धाव फलकावर धावा लागत आहेत 38. नाणेफेकीच्या कोलसाठी या कोण आहे आता? पुढचं घ्यायचं ना वाकी. आणि चला वाकी संघ आणि JMCC निपाणी नाणेफेकीच्या कोलसाठी या. टॉससाठी या वाकी संघ आणि निपाणी संघ. कर्णधार या लवकर. निपाणी संघ आणि वाकी संघ दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की नाणेफेकीच्या कोलसाठी यायचं आहे. आपण पाहतोय 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. 2 गटामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. पहिल्या गटातील सामने चालू आहेत. मला वाटतं शिंदे संघ क्वार्टर फायनलला जाऊन पोहोचलाय आणि चला वाकी संघ आणि निपाणी संघ आलेत का? आले आले. नाणेफेकीचा कॉल करून घ्या. निपाणी वर्सेस वाकी. राहुल कॉल टच उडून घ्या. नाणेफेकीचा कॉल केला जातोय निपाणी वर्सेस वाकी. निपाणी संघ नाव आपला निर्णय कळवायचा आहे आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. यानंतर लगेचच सज्ज राहायचं आहे. 38 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि 39 धावांचं आव्हान असेल. चेंडू द्या. अजून एक चेंडू द्या. अजून एक घे स्वप्नील. अजून एक चेंडू घ्या. एक्स्ट्रा राहू द्या तुमच्याकडे. टाका टाका लवकर. निपाणीने क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाचारण केले वाकी संघाला बॅटिंगसाठी. चला यानंतर लगेचच आपला सामना होईल. आपण सज्ज राहायचं आहे. 38 धावा धावफलकावर लागत आहेत. 39 धावा करायच्या आहेत त्या लांबच संघाला. एरणे संघ वेळ लावू नका. खूपच वेळ घेत आहे. आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपल्या पाठीशी बराचसा अनुभव आहे. एक तगडा संघ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. अनुभवी संघ, आदर्श संघ अशा बऱ्याच बिरुद्या आपल्या नावापुढे लावल्या जातात. तर आघाडीची बिनीची जोडी लांबच संघाकडून मैदानाच्या आतमध्ये उतरते. अनिल शिंदे आणि चव्हाण. संकेत चव्हाण. अनिल शिंदे स्ट्राईकला असतील. संकेत चव्हाण नॉन स्ट्राईकला. क्षेत्ररक्षण सजलं जात आहे.
पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय किरण घाडगे. टार्गेट आहे ते 39 धावांचं. मगाशी काहीतरी किरण नितीन घाडगेला दुखापत झाली, त्या कारणाने त्याने यष्ट्याच्या मागे थांबणं सोडलंय आणि क्षेत्ररक्षण तो करतोय. पहिला चेंडू, यावेळी चेंडू काहीसा स्किट झाला, खालीच राहिला आणि निर्धाव चेंडूची सुरुवात होते. डिक्लेअर आहे, 1 धाव मिळते. चेंडू चांगला आहे मात्र 39 धावा. दोन्ही संघांना समान संधी आहे, फायटिंग स्कोर आहे, दोन्ही लढवय्ये संघ आहेत, तुल्यबळ आहेत, चांगले. यावेळी काय चेंडू डिलिव्हर केला, डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव मिळेल. मात्र चेंडू काय हाताळतोय. पहिला चेंडू होता त्याला पूर्णपणे खाली ठेवला, दुसरा चेंडू त्याच जागेवरून हुसळी दिली. अचूक टप्पा आहे, लेंथ आहे, लाईन आहे. किरण यावेळी खेळून काढलाय, मात्र चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही. आणि आजच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने आपण खेळाडू पडताना पाहायला मिळतील. मैदान पूर्णपणे ओलं झाले, स्किट होतील, पाय घसरून आपण पडाल, मात्र स्वतःला सावरा, कोणतीही मोठी दुखापत होऊ देऊ नका. हा आजच्या दिवसामध्ये खेळाचा मंत्र असेल. यावेळी खेळून काढलाय चेंडू, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि 1च धाव मिळेल. पहिलं षटक किरण घाडगे घेऊन येत असताना 5 चेंडू 5 धावा धावपलकावर 4 धावा धावपलकावर लागतायत. किरण 5 धावा आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावपलकावर लागतायत. किरण घाडगे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना बॅटची कड घेतली जाते, पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला गडी गारद होतो. इथे संकेत आल्या पावली माघारी जातोय. आपल्या संघासाठी फारसं काही करू शकला नाही, थोडंसं आव्हान तितकंसं मोठं नव्हतं मी म्हणेन, मात्र गोलंदाजी करतोय काय पहा, जबरदस्त. 5 चेंडू 5 धावा धावपलकावर लागतायत. जिथे मात्र 39 धावांचा पाठलाग करायचा. शेवटचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू, ब्लॉकरचा चेंडू, सुरेख षटक हाताळले किरण घाडगेने. पहिला तो बॅटिंगला आला, बॅटिंगला आल्यानंतर धुवाधार पहिल्या षटकामध्ये फलंदाजी केली, मोठा स्कोर धावपलकावर लगावला आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजीला आलाय आणि काय षटक हाताळले पहा. बॅटिंगमध्ये 26 धावा त्याच्या नावावरती लागल्यात आणि गोलंदाजीमध्ये फक्त लगातार 3 षटकार देखील त्याच्या खेळीमध्ये आहेत आणि बॉलिंगमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद. नवीन गोलंदाज येतोय नितीन घाडगे. बारा बॉल 34 ची आवश्यकता आहे. इथून पुढे विजय करता लांबच संघाला. अनिल शिंदेला काही करामत करावी लागेल. बरंचसं मोठं आव्हान अवघड दिशेने चालू आहे. ड्राईव्ह केला आहे, मात्र बॉल ज्या पद्धतीने बॅटवरती यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाहीत. मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे रोखलं जाते. 1च धाव. इथं धावांचा दुष्काळ पडलाय. एका दुसऱ्या धावेने एरणी संघाला फारसा काही फरक पडणार नाही. चांगली गोलंदाजी होते. भैरवनाथ चषक 2025 रबल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. सकाळच्या सत्रामध्ये पाऊस पूर्णपणे थांबला होता, मात्र दुपारच्या सत्रामध्ये पावसाने सुरुवात केली. काही वेळा जोराच्या तर काही हलक्या सरी लगातार पाऊस चालू आहे.
आणि पुन्हा एकदा जोर धरलाय पावसाने, मोठ्या सरी कोसळण्याची शक्यता. एक धाव मिळते. एका धावेने फारसा फरक पडणार नाही एरणे संघाला. आणि यावेळी बॅटची कड घेतली जाते. नितीन घाडगेच्या खात्यामध्ये हा विकेट जातोय. नितीन घाडगेच्या नावावरती विकेट. अनिल शिंदे बाद होतोय आणि पूर्णपणे पकड मिळवले या सामन्यामध्ये एरणे संघाने. ज्या अपेक्षा होत्या अनिल शिंदेकडून त्या अपेक्षांना मात्र पुरा उतरला नाही. अनिल शिंदे आपली विकेट इथे देऊन परततोय. नवीन बॅट्समन नाव सांगा. नवीन बॅटर आकाश येतोय. आता इथून पुढे बराच पल्ला गाठावा लागेल. मात्र नितीन घाडगे काय गोलंदाजी करतोय पहा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. याच्या आधीच्या चेंडूवरती अनिल शिंदे सारखा महत्त्वपूर्ण मोरा टिपला आणि त्याला मैदानाच्या बाहेर धाडलाय. आता मात्र पूर्णपणे मधार जे आहे त्या येणाऱ्या बॅटरवरती मात्र पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट मिळतोय नितीन घाडगेला. अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. मी मगाशीच म्हटलं ज्या 25च्या वयामध्ये ज्याच्या गोलंदाजीची धार होती ती धार मात्र आजच्या दिवसामध्ये नितीन घाडगेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आणि यावेळी देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर त्याच्या नावावर 2 विकेट देखील आल्यात आणि धावा खर्च केल्यात त्या मात्र 2. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना बॅटर कोण आहे. मधुकर लांबच संघाकडून. ओ हो. आणि बॅट सुटले. कारण पाऊस भरपूर पडतोय. यामध्ये अशा गोष्टी घडताना आपल्याला आज पाहायला मिळतील. काही ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना खेळाडू पडताना देखील पाहायला मिळतील. बॅट हातातून सुटताना पाहायला मिळेल. दरम्यान 6 बॉल 31 धावांची आवश्यकता. नितीन घाडगे 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 गडी देखील बाद केले. शेवटचा आणि अंतिम षटक धावफलकावर धावा लागतायत. 8 धावा. विवेक 31 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 31 जवळजवळ अशक्यप्राय आव्हान. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ते पाहता हो आमचे स्कोरर सांगतायत तुम्हाला रिंकू सिंग बनावं लागेल. 5 बॉल 5 षटकार खेचावे लागतील. वाईटचा इशारा. आणि 5 बॉल 5 षटकार खेचण्याची किमया कोण करेल. जर ती किमया झाली तर इतिहास घडेल या स्पर्धेतील, या मैदानावरती वरचा आणि KSK मधील. यावेळी ऑन ड्राईव्ह केला. 1 धाव मिळेल. इथून पुढे एक धाव मिळेल. विवेक शिंदे गोलंदाजी मार्क विवेक घाडगे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खराब चेंडू. दरम्यान 1 धाव मिळते आणि इथून पुढे खरोखरच अशक्यप्राय असा वाटणारा हा विजय करिश्माच वाचवू शकतो लांबच संघाला. मागच्या सामन्यामध्ये काय सुरुवात केली होती. मात्र क्रिकेटमध्ये ह्या अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जो क्रिकेटमध्ये सातत्य राहतो तोच विजेता ठरतो, तोच वीर ठरतो.
यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. दरम्यान किती धावा मिळतील आणि एकच धाव घेतली जाते. जवळजवळ विजयाच्या दिशेने कूच करताना एरणे संघ यानं पुढील होणारा सामना वाकी वर्सेस JMCC निपाणी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. आणि पुढील आपण सामन्याकरता इथे आवाजामध्ये देखील बदल करूया. संतोषी देसाई येतील. बराचसा अनुभव त्यांच्या पाठीचे, प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती मैदानाची असेल आणि स्पर्धेचे असेल, सामन्याचे असेल, ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. आजच्या दिवसामध्ये खरोखरच आपल्याला अतिशय चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून लाभणार आहे. एलबी ड्राईव्ह केला आहे, मात्र हा विजय आणि पराभव याच्यामधील अंतर करणारा हा चौकार असेल. जाता जाता एक विश्वास खेळ बॅटरला देणारा हा चौकार. एक चेंडू आणि 20 धावांची गरज. चला लगेचच वाकी संघ आणि JMCC निपाणी संघ तयार राहायचं. याचबरोबर विजयी संघ होतोय, सॉरी वाईटचा इशारा येतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक. आणि आजच्या दिवसामध्ये खरोखरच खराब गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार वाईटचा रतीब टाकला जातोय आणि याचबरोबर एक धाव या चेंडूवरती मिळते. विजयी संघ होतोय एरणे खुर्द. खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. किरण गाडगे या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. 26 धावा त्याच्या नावावर लावल्यात आणि एक षटक हाताळले, 5 धावा खर्च केल्यात आणि एक गडी देखील बाद केले. आणि याच्या आधीच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय अनिल शिंदे, कोंडोशी वर्सेस लामज. अनिल शिंदे या आधीच्या मॅचचा सामनावीराचा किताब अनिल शिंदे याला जाईल आणि या सामन्याचा सामनावीराचा किताब किरण गाडगे या दोघांनाही. आणि यानंतर आपण आवाजामध्ये बदल करूया. आपला